हो नाही करत यावर्षी बोरणांची तयारी सुरू झाली. पूर्वतयारी काहीच केली नव्हती, त्यामुळे तर सकाळी आवरलं सगळं काम आणि त्यानंतर लगेच इथं लाडू बनवायला घेतले. तिळाचे लाडू बनवून घेतले, जास्त काही नाही बनवले, फक्त 1 वाटी तीळ घेतले होते. आतमध्ये मी लाडू बनवत होते आणि बाहेर मिस्टरांची तयारी चालली होती डेकोरेशनची. तर त्यांनी थोडंफार डेकोरेशन बनवायला चालू केलं. आज रथसप्तमी पण होती, त्यामुळं इथं दूध उतू घालवलं सकाळी, जास्त काही पूजा करायला भेटली नाही. त्यानंतर लगेच बोरणांचं प्रिपरेशन केलं. प्लेट्स वगैरे ज्या होते, जेवढे पदार्थ तर तेवढे तयार केले. त्यानंतर डेकोरेशनला थोडंफार इथं सांगितलं, त्यांना सजेशन दिले आणि त्यानंतर पुढची तयारी. आज हळदी कुंकू पण एकत्रच करणार होते, त्यामुळं मग हळदी कुंकवासाठी मी इथं पुलाव बनवणार होते सगळ्यांसाठी. पुलाव इथं मस्तपैकी कुकरला लावून दिला आधी आणि त्यानंतर मग बाकीचं आवरायला तयारी चालू केली. बाहेरची रांगोळी तर आधीच काढून ठेवली होती, तर बाहेर लाईट नव्हती, त्यामुळे तिथं काही व्हिडिओ बनवला नाही मी. पुलाव वगैरे झाल्यानंतर मग पुलाव शिजेपर्यंत मग आतमधली जी रांगोळी राहिली होती तर इथं बोरण्यासाठी ती रांगोळी काढून घेतली. आणि जास्त डेकोरेशन कितीही केलं तर मुली काही ठेवत नाहीत, त्यामुळं जास्त काही नाही करणार आहे. थोडंसं असं सिंपल पद्धतीनं बोरणाने हे आमचं आता होणार आहे. यावर्षी शेवटचं विहीचं आहे, त्यामुळं मग म्हटलं राहू दे आता म्हणून करायचं नाही तर यावर्षी कॅन्सल होतं माझं. पण नंतर वाटलं नको, एवढ्याच आठवणी असतात, 5वं वर्ष आहे तिचं म्हणजे, तर लास्ट होऊन जाईल म्हणून मग इथं तयारी चालूच होती. त्यानंतर मग माझं आवरून घेतलं आणि या दोघींचंही आवरून घेतलं आणि मग पुढची तयारी ओवाळून वगैरे घेतलं दोघींना छान आणि यांचं बोरणं करून घेतलं. त्यानंतर खूपच उशीर झाला होता, त्यामुळे हळदी कुंकवाचा पुढचा व्हिडिओ काही बनवला नव्हता. आणि हळदी कुंकवासाठी पण जास्त कोणाला बोलवलं नव्हतं, फक्त आमच्या फ्लोअरवरचे जेवढे होते तर तेवढ्यांनाच बोलवलं होतं. तर असं छोटंसं बोरणानं आणि हळदी कुंकू झालं. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि रांगोळी आवडली का नाही नक्की सांगा.